Next clinical topic, examination of ulcer. पहिले स्वेलिंग पाहिलं आपण आणि नंतर नेक्स्ट आहे अल्सर. स्वेलिंग आणि अल्सर जनरल प्रॅक्टिसमध्ये रुटीन प्रॅक्टिसमध्ये हे दोन डिसीजेस आपल्याला जनरली पाहायला मिळतात. म्हणजे कोणतेही पेशंट आपल्या OPDत आल्यानंतर UG लेवलला किंवा पदवी परीक्षा पास दिलेले जनरल प्रॅक्टिशनरकडे हे रुटीनली पाहायला मिळतात पेशंट. एक स्वेलिंग म्हणजे त्याच्यात ऑल टाईम्स ऑफ ट्यूमर वगैरे सगळे आले तर आपल्याला डिफरन्शिएट करता आलं. नेक्स्ट येते अल्सर. मग अल्सर कोणत्याही प्रकारचा असो, अल्सरच्या नंतर पुढे क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्या क्लासिफिकेशननुसार मग वेगवेगळे टाईप्स केलेले आहेत. पण अल्सर म्हणजे काय, तर अल्सरची डेफिनेशन जी मॉडर्न सायन्समध्ये केलेली आहे ती आहे ॲन अल्सर इज अ ब्रेक इन द कंटिन्युटी ऑफ द कवरिंग इपिथेलियम स्किन और म्युकस मेम्ब्रेन. आता अल्सर म्हणजे काय, तर कुठल्याही ठिकाणची स्किन किंवा इपिथेलियम याच्या कंटिन्युटीमध्ये ब्रेक होणे म्हणजे कट होऊन जाणे म्हणजे अल्सर. आणि दुसरं अल्सरची डेफिनेशन इथंच मर्यादित न ठेवता म्युकस मेम्ब्रेनमध्ये सुद्धा ब्रेकिंग कंटिन्युटी झाली तरी पण त्याला अल्सर म्हणतात. जसं माउथ अल्सर, इंटेस्टिनल अल्सर, हे जे अल्सर आहे ते नंतर वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. पण व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्सर? ब्रेक इन द कंटिन्युटी ऑफ इपिथेलियम स्किन और म्युकस मेम्ब्रेन इज कॉल्ड अल्सर. आता कशामुळे अल्सर होऊ शकतो? तुम्ही व्रण कशाला अल्सर कशाला म्हणाल, तर इट मे आयदर फॉलो मॉलिक्युलर डेथ ऑफ सरफेस इपिथेलियम और इट्स ट्रोमॅटिक रिमूव्हल. आता याची ब्रेक इन द कंटिन्युटीमध्ये काय कारणं असू शकतात? तुम्ही केव्हा अल्सर म्हणाल? कधी कधी इन्फ्लेमेटरी स्वेलिंग जे आहे इट मे कन्वर्ट इनटू ॲब्सेस और सेल्युलाइटिस and ends into slough and makes ulcer. It is also called molecular death of epithelium. और accidental जेव्हा ब्रेक इन द कंटिन्युटी ऑफ स्किन होते त्याला सुद्धा अल्सर होते. म्हणजे इन्फेक्टिव्ह कॉज असो और ट्रॉमॅटिक कॉज असो ज्याच्यामुळे डिजनरेशन होते स्किनच्या याच्यामध्ये त्याला मॉलिक्युलर डेथ होते किंवा ब्रेक होते त्याला अल्सर म्हणतात. आता हाऊ टू टेक द हिस्ट्री ऑफ पेशंट ऑफ अल्सर. आपण स्वेलिंग चॅप्टरमध्ये पाहिलं आहे, केस टेकिंगच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की हाऊ टू टेक द हिस्ट्री ऑफ पेशंट. तर हिस्ट्री घेत असताना त्या व्याधीची सुरुवात कशी झाली. हिस्ट्री टेकिंग म्हणजे आता तुम्हाला हे सगळे ह्याच्यात गृहीत आहे पहिल्या चॅप्टरमध्ये जे नेम एज सेक्स ते आहे. पण चीफ कंप्लेंट पासून हाऊ टू टेक द हिस्ट्री ऑफ एनी डिसीज ते या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आहे. तर आता अल्सरमध्ये मोड ऑफ ऑनसेट, सुरुवात कशी झाली अल्सरची, मोड ऑफ ऑनसेट, हाऊ हॅज द अल्सर डेव्हलप, अल्सर कशा प्रकारे तयार, फॉलोइंग इट ट्रोमा और स्पॉन्टेनियस. ट्रोमॅटिक अल्सर generally heal by themselves if the traumatic agent removed. एखाद्या ठिकाणी ट्रोमा झाला, समजा काच गेली, काच काढून टाकली, वूंड जर क्लीन ठेवली, सेकंडरी इन्फेक्शन नाही झालं तर त्या वूंड इटसेल्फ हील होतात. आपल्याला घरामध्ये चाकू लागल्यानंतर इटसेल्फ हील, वीळ लागते इटसेल्फ हील होतं. रोड साईड ॲक्सिडेंट होतो जर तुम्ही क्लीन केलं, जर आता देतोच आपण अँटीबायोटिक वगैरे, पण त्याच्यात जर फॉरेन बॉडी असेल, रोड साईड ॲक्सिडेंटमध्ये धूळ केस नख काय जे गिट्टी रस्त्यावरची जर गेली असेल तर क्लीन होणार नाही इटसेल्फ. जर फॉरेन बॉडी निघून गेली तर क्लीन. बट द अल्सर मे टेक ए टर्न टुवर्ड क्रॉनिसिटी इफ द ट्रोमा कंटिन्यूज, दॅट मीन्स ट्रोमॅटिक एजंट परसिस्ट. आता हे वेगळ्या प्रकारचं मी ॲक्सिडेंटल वूंडचं सांगितलं. पण एखाद्या ठिकाणी कॉन्स्टंट इरिटेशन होत असेल, समजा आपण ट्रॉपिकल अल्सर आहे, पायालाच होतो, एका विशिष्ट ठिकाणी सारखा भार पडून
त्या ठिकाणच्या स्किनचं इपिथेलियमचं डिजनरेशन होतं आणि तिथे अल्सर होतं. त्याचं कॉज काय? सारखा त्या ठिकाणी वजन पडते, पायावर भार पडतो म्हणून. तसंच एखादा दात असतो आपल्या तोंडामध्ये, तिरपा असतो तो, आणि कॉन्स्टंटली तो जिभेला घासत असतो. तो जिभेला घासत असल्यामुळे जिभेला एक प्रकारचा अल्सर तयार होतो. तो अल्सर कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या तोंडात राहतो किंवा गालाला होतो, चीकला होतो. तर हा जर सतत होत राहिला तर स्पॉन्टेनियसली हील होणार नाही, उलट इट मे कन्वर्ट इनटू मॅलिग्नन्सी. म्हणून ट्रॉमॅटिक एजंट परसिस्ट आहे का हे पाहायला पाहिजे. अगेन healing of an ulcer is delayed if it lies over a joint for want of rest. एखाद्या जॉईंटला आहे, सतत जॉईंट हालत आहे, तर त्याला हिलिंगला आता ब्रेक इन द कंटिन्युटी ऑफ स्किन, म्हणजे ते स्किनचे दोन कट झालेले एंड आहेत ते जवळ येण्यासाठी त्याला रेस्ट पाहिजे ते हील होण्यासाठी, पण झालंच नाही, सारखा जॉईंट मूव्ह करत आहे, तर इट मे बी द कॉज फॉर नॉन हिलिंग अल्सर. Ulcer which originates spontaneously may follow swelling, which may be matted tuberculous lymph node or gamma or a rapidly growing malignant tumor. आता हे अल्सर असोसिएट डिसीजच्या बाबतीत मोड ऑफ ऑनसेट जो आहे, असोसिएट डिसीज कोणता कोणता असू शकतो? ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसमध्ये लिम्फ नोड एकदा बर्स्ट झाली की सायनस तयार होतो, किंवा आपण पाहिलेले आहे की मॅटेड ज्या ट्युबरक्युलस ग्लँड असतात त्या एका वेळी इन्फेक्ट होऊन बर्स्ट झाल्या तर मोठा अल्सर तयार होतो, तो अल्सर नंतर भरून येऊ शकत नाही. तसंच मॅलिग्नंट अल्सर वेगळी गोष्ट आहे, आणि गमॅटस अल्सर हा हे हिलिंगला वेळ लागतो. मग याच्यासाठी असोसिएटेड डिसीज जो आहे त्याची ट्रीटमेंट पहिले करावी लागते. अल्सर मे बी प्रेझेंट इन द लेग विथ व्हेरिकोज वेन्स और वस्क्युलर इन्सफिशियन्सी. हा टाईप आहे व्हेरिकोसिटी, व्हेरिकोज अल्सर. ज्या लॉंग सिफॅनस वेन जी असते त्याच्यामध्ये लॉंग स्टँडिंग जर वर्क असेल एखाद्या व्यक्तीला, तर वेन्स जे आहेत त्या वेन्स डायलेट होतात. व्हेरिकोसिटी म्हणजे वेन्स ज्या आहेत लॉंग स्टँडिंगमध्ये वेनचा फ्लो केव्हाही आपण उभं राहिल्यानंतर ग्रॅव्हिटीमुळे लोअर लिम्बमध्ये जास्तीत जास्त ब्लड जाते, आणि वेनमध्ये काय असतात? वॉल्स असतात. परंतु एका विशिष्ट काळानंतर आपण जर रेस्ट घेत असू, आपण बसतो उठतो, पण एखादी व्यक्ती सतत खुर्चीत बसत असेल किंवा सतत स्टँडिंगचं काम करत असेल, तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी ब्लड वरती परत जायला त्रास होतो, अशा वेनच्या वॉल्स खराब होतात. मग इनकॉम्पिटन्सी ऑफ वॉल्स ऑफ वेन, आणि त्याच्यामुळे इनकॉम्पिटन्सी झाल्यामुळे ब्लडचं जे फ्लो आहे तो स्टॅग्नंट राहतो, आणि एखाद्या आता वेन म्हटल्यानंतर तिची पण एक कॅपॅसिटी आहे, ती डायलेट होऊन जाते कायमस्वरूपी. तिची वॉल जे आहेत ते त्यांचे इनकम्प्लीट बंद होतात, त्याच्यामुळे ब्लड सारखं त्या वेनमध्ये साठवलं जातं आणि वेनचा आकार वाढतो. त्याला म्हणतात कॉन्शियसनेस ऑफ वेन्स, आणि त्यालाच म्हणतो व्हेरिकोज वेन. आता एखादी ट्यूब असते गाडीची, टायर आणि ट्यूब असते, ट्यूब पंक्चर होते, पण आपण तो जोडतो, पण एखाद्या ठिकाणी तो खूप थिन होऊन जातो की एक दिवशी तो फुटून जातो. ते सेम थिंग व्हेरिकोज वेन्समध्ये होते की ब्लड स्टॅग्नंट होण्याची आणि ब्लड ते स्टॅग्नंट करून ठेवायची ती वॉलची जी कॅपॅसिटी असते ती कमी होऊन जाते, ती थिन होते, आणि थिन झाल्यानंतर ती वेन त्या ठिकाणावरून बस्ट होते आणि त्या ठिकाणी अल्सर तयार होते. त्याला म्हणतात व्हेरिकोज अल्सर. आणि अल्सर मे बी प्रेझेंट इन द लेग विथ व्हेरिकोज वेन. म्हणून तुम्हाला केव्हाही लोअर लिम्बला क्रॉनिक अल्सर जर दिसत असेल, म्हणजे पेशंट जर ड्युरेशन जास्त दिवसाची सांगत असेल, आता वेनची डायरेक्शन कशी असते? सिफॅनस वेनची, लॉंग सिफॅनस वेनची डायरेक्शन कशी असते? मीडियली असते आणि लॉंग असते. आता समजा हा पाय आहे, हा पाय, आणि अशी ही हा मीडियल साईड आहे समजून घ्या वेनची. हा याच्या लॅटरल्स, कोलॅटरल्स सगळ्या काही असतील,
ब्लडचा हा फ्लो आहे. असं आता सारखं ब्लड याच्यात इथे वॉल्स असतील, हे वॉल्स बंद होतात ब्लड खाली आलं, पण तुम्ही सारखं उभं आहे तर त्या वॉलची जी उघड बंद करायची जी कॅपॅसिटी असेल ती पूर्ण बंद होऊन जाते. मग जसं जसं शेवटी वेन होत जाते त्याची लेअरिंग थिन होत जातात लेअर, समजा लेअर थिन होतात, इकडे थिकनेस जास्त असते, पेरिफेरीला त्याची थिकनेस कमी होऊन जाते आणि सारखं ब्लड इकडे स्टॅग्नंट राहते. फॉर एक्झाम्पल कंडक्टर अँड पोलीसमध्ये सारखे उभे असतात तर ते ब्लड मग इथंच राहतं, पण जो शेवटीचा भाग असतो त्याच्यावर जास्त प्रेशर होऊन थिन होत जाते आणि एक वेळ अशी येते की आपलं जे खालची लोअर 1/3 लिंब जो असतो त्या ठिकाणी सबक्युटेनियस फॅटी कमी असते, सपोर्टी कमी असते आणि मेडियल साईड ऑफ द लोअर लिंबला ती एकदम सुपरफिशियल आलेली असते, ती बस्ट होऊन स्किनमध्ये असा ओव्हल शेप, कुठे लोअर लंगमध्ये असा ओव्हल शेप, कारण वेनची डायरेक्शन कशी आहे, व्हर्टिकली आहे आणि ती व्हर्टिकलीच बस्ट होते आणि वेनच्या डायरेक्ट व्हेनच बस्ट होते ना, मग व्हेनचाच अल्सर, व्हेनस अल्सर असतो तो, म्हणून तो असा आडवा गोल नाही होणार, व्हर्टिकली ओव्हल शेप अल्सर, दॅट इज कॉल्ड व्हेरिकोज अल्सर. मेडियल साईड ऑफ लिंब, मेडियल मेलिओलस, आणि त्याचं कारण आहे, साधं लॉजिक आहे की मेडियली सिफानस वेनचा कोर्स असतो, लोअर साईडला स्किन बोनच, अंडर बोन नंतर वेनच असते आणि ती वेन थिन होऊन अशी फुटते. वेनस व्हर्टिकल असल्यामुळे व्हर्टिकल अल्सर होतो, त्याला व्हर्टिकल ओव्हल शेप अल्सर असं असते. हे सांगण्याची किंवा असण्याची याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. लॉजिक आहे की व्हर्टिकली ओव्हल शेप अल्सर इज अ व्हेरिकोज अल्सर. समटाइम्स मॅलिग्नंट अल्सर मे डेव्हलप ऑन द स्कार ऑफ बर्न. एखादा खूप वर्षापूर्वी बर्न झालेला पेशंट असेल, त्याच्यामध्ये जर स्कार होत असेल तर तो एक अल्सर असतो, इट मे चेंज इन टू मॅलिग्नंट. देन नेक्स्ट साईड हा झाला मोड ऑफ ऑन्सेट. त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ द अल्सर. हाऊ लॉंग इज द अल्सर प्रेझेंट? An acute ulcer will be present for a shorter duration, whereas a chronic ulcer will remain for a long period. आता हे कॉमन आहे, आता प्रत्येक ठिकाणी क्रॉनिक आणि एक्यूट तुम्हाला समजायला पाहिजे. दुसरी गोष्ट, वन मस्ट नो द इन्क्युबेशन पिरियड ऑफ सम डिसीजेस, दॅट इज द टाइम इंटरवल बिटवीन द एक्सपोजर अँड द ऑनसेट ऑफ द अल्सर. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजच्या बाबतीत इन्क्युबेशन पिरियड हा महत्त्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल, इन हंटेरियन शँकर म्हणजे सिफिलिस, दिस इन्क्युबेशन पिरियड इज 3 to 4 weeks, whereas सॉफ्ट सोअर और सॉफ्ट शँकर म्हणतात त्याला, दिस पिरियड इज अबाउट 3 to 4 days. आता पेशंट तुमच्याकडे एक्सटर्नल जेनायटल्सवर 3 to 4 days नंतर जर अल्सर घेऊन येत असेल, दॅट इज सॉफ्ट शँकर, आणि 3 to 4 weeks नंतर जर घेऊन येत असेल, दॅट इज हार्ड शँकर और हंटेरियन शँकर, सिफिलिसची स्टेज येते. तर हा ड्युरेशन ही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजच्या बाबतीत महत्त्वाची आहे. आणि इन्फ्लमेटरी स्वेलिंगच्या बाबतीत तर तुम्हाला लक्षातच येईल, कधी सेल्युलायटिस झाला, कधी लागलं, किंवा ट्रोमॅटिक वुंड आहे, कधी लागलं, कसं इन्फेक्शन झालं, फॉरेन बॉडी होती का, त्याच्यानंतर तुम्ही ड्रेसिंग कसं केलं, ॲक्सिडेंट झाल्यानंतर क्लीन केली होती का, काच गेला असेल तर काढला होता का, काटा असेल तर काढला होता का, असं आपल्याला. नेक्स्ट कंप्लेंट आपल्याला विचारायला पाहिजे, हिस्ट्री घ्यायला पाहिजे. पेन. इफ द पेन अल्सर इज पेनफुल, ओनली दोज अल्सर असोसिएटेड विथ इन्फ्लमेशन विल बी पेनफुल. ज्याच्यामध्ये इन्फ्लमेटरी चेंजेस झालेले आहे, इन्फेक्शन आहे, त्याच्यामध्ये पेन असेल. सिफिलिटिक अल्सर अँड ट्रॉपिक अल्सर रिझल्टिंग फ्रॉम नर्व डिसीज. ट्रॉपिक अल्सर आणि सिफिलिटिक अल्सर हे नर्व डॅमेज करतात, त्याच्यामुळे पेनलेस असतात. नर्व पूर्णतः डॅमेज होऊन जातात, त्याच्यामुळे पेनचं सेन्सेशन होण्याचं कारण असतं. ट्युबरक्युलस अल्सर आर
slightly painful. Ulcer from malignant disease such as epithelioma, basal cell carcinoma are absolutely painless to start. सुरुवातीला absolutely painless असतात and never become painful unless they infiltrate structure supplied by pain nerve ending. जोपर्यंत नर्व इन्व्हॉल्वमेंट होत नाही, नर्वचे एंडिंग, तोपर्यंत हे अल्सर पेनफुल होत नाही. जेव्हा पूर्ण इरोड करतात आजूबाजूचं स्ट्रक्चर्स आणि नर्व्स, तेव्हा हे पेनफुल. देन डिस्चार्ज फ्रॉम द अल्सर. पहिले तर क्वेश्चन करायचं पेशंटला की याच्यातून डिस्चार्ज होतो आहे की नाही. हाऊ मेनी टाईप्स ऑफ डिस्चार्ज? सिरम, पस आणि ब्लड. 3 प्रकारचे डिस्चार्जची कंप्लेंट पेशंट करायला. सिरम, पस आणि ब्लड. देन असोसिएटेड डिसीज. आता प्रत्येक वेळी आपल्याला रिपीट झालेलं आहे की असोसिएटेड डिसीज. कारण काय आहे की तुमच्याकडे पेशंट येत राहील. समजा लेप्रोमॅटस पेशंट येईल, ट्युबरक्युलर अल्सर येईल, सिफिलिटिक अल्सर येईल, तुम्ही त्याची हिस्ट्रीच घेणार नाही, अल्सर विल नॉट हील. म्हणून सगळ्यात पहिले असोसिएटेड काही डिसीज आहे का हे रूल आउट करणे महत्त्वाचं आहे. नर्वस डिसीज सच एज स्टेप डॉर्सॅलिस, सेरिंगोमायलिया, ट्रान्सवर्स मायलेटिस, peripheral neuritis may result in ulcer. Generalized tuberculosis, nephritis, diabetes may lead to ulcer formation. Syphilis at the primary stage give rise to chancres and in the tertiary stage give rise to gummatous ulcer. म्हणून हे डिसीज रूल आउट करायला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि कोणत्या याचं लोकल एक्झामिनेशनवरून कोणते कोणते साईन्स आणि सिम्पटम्स दिलेले आहेत, क्लिनिकल फीचर्स काय आहेत हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानुसार तुम्ही डिसीज रूल आउट करा. अदरवाईज यू कॅनॉट रूल आउट द डिसीज ऑर मेन कॉज ऑफ द अल्सर. म्हणून ह्या सगळ्याचा STDच्या इंक्युबेशन पिरियड, ट्युबरक्युलोसिस, नर्वस डिसीजमध्ये जे आत्ता सांगितलेले आहेत ते डिसीज. देन फिजिकल एक्झामिनेशन ऑफ पेशंट. जनरल सर्वे जो आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे, मालन्यूट्रिशन, जनरल ॲथेरोस्क्लेरोसिस, सिफिलिस आणि ट्युबरक्युलोसिस.